मराठ्यांविषयी जिव्हारी लागणारे कामं करायचे, खूप द्वेष, त्यामुळे द्यायचं, बाकी काय कारण. पण आता तुम्हाला परवानगी तर भेटलेली आहे. हो, परवानगी भेटली. आम्ही लोकशाहीचे सगळे नियम पाळून करणार आहे सर. 5,000 लोक तुम्ही आंदोलन एकच दिवसासाठी करायला तयार झालं? नाही, एक दिवस मान्य नाही आम्हाला एक दिवस मान्य नाही, कुठल्याच परिस्थितीत मान्य नाही. आम्ही काही करू तिथं लोकशाही मार्गाने करणार, आम्ही नियम पाळणार सगळे. माझ्या पोराला मी समजून सांगेन काय सांगायचं, हां, पण पोराला धपकायचं नाही, दादागिरी नाही करायची. 10-5 जास्त जमले तर मी बघल, मी पोराला समजून सांगल, दुसऱ्या ग्राउंडवर जा. बघितलं आपण पाटलांचं अनेक ठिकाणी जे आहे ऑक्शन करून महिला त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि असं बऱ्याच ठिकाणी 1-2 किलोमीटरमध्ये बरेच असे समूह उभे राहतात आणि पाटलांचं ऑक्शन करतात, त्यांना पेढा भरवण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत याचं आश्वासनसुद्धा महिला असतील, तरुण असतील आणि वयस्कर या ठिकाणी त्यांना देत असतात. आणि मनोज जरांगे पाटलांचं ऑक्शन केल्यामुळे या महिलासुद्धा खूप खुश होतात आणि समाज मनोज जरांगेंपर्यंत पोहोचतो आहे. आंदोलनाला चांगला प्रतिसाद समाजातून मिळतो आहे, यामुळे मनोज जरांगे पाटीलसुद्धा अशा लोकांना टाळून पुढे जाण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. 2-4 लोक जरी असले तरी ते थांबून त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याशी सेकंड करतात. पाटील साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो की तुम्ही सतत असे हात करत राहा, असं हात किंवा इकडून असा हात असतो काय, मी जास्त वेळ नाही करू शकत. हे तुम्ही कुठून करता? आंतरवाली सराठी जवळपास 40-45 तास झालं मी बघते, तुमचे हात असेच आहे, दुखत नाहीत का? पुन्हा सुरू झालं मला. समाजाच्या लेकराच्या आनंदापुढं काय असतं? हेच जनता, हेच लेकरं सरकारचे सुद्धा आहेत. पण शारीरिक मर्यादाही असतात. काय नाही, शरीराला काय विचार करायचा आहे समाजाच्या सुखापेक्षा, समाधानापेक्षा, हे सरकारला कळत नाही. पण सकाळपासून 2-3 जखमा झाल्या तुमच्या हाताला. जाऊ दे, हो दे, खवळतो बी ते, तरी बी लय प्रेम आहे आमचं एकमेकावर समाजाचं. लय म्हणणारे काम करतो जातीसाठी. सरकारला हेच कळणार, लय मोठा वर्ग लांब चालला सरकारपासून, लय मोठा वर्ग. त्यांनी आणखीन शान व्हायला पाहिजे. मी विनंती करून सांगतोय, त्यांनी लय शान व्हायला पाहिजे. या समाजाचा सन्मान केला पाहिजे. आरक्षण दे नसता अवघड राजकीय करिअर तू दोस्त होऊन दे. पण सत्ताधाऱ्यातून ज्या पद्धतीनं वक्तव्य येतात त्यांचा इरादा आपण समजू शकतो. नाही, ते जाणून बुजून, इरादा जाणून बुजून. बघितलं आपण पुन्हा सामान्य महिला सुद्धा या ठिकाणी आल्या की मनोज जरांगे पाटील त्यांच्याकडून ऑप्शन देतात, त्यांच्या हातातून मिठाई वगैरे घेतात. हे मागच्या 40 तासापासून मी बघतोय सतत त्यांच्यासोबत आहे. आंतरवाली सराटीहून मी प्रत्येक ठिकाणी, छोटासा गाव असू दे, मोठं शहर असू दे, त्या ठिकाणी त्यांच्या आता तुम्ही प्रत्येकाला म्हणजे लोकांना टाळणं तुमच्या जीवावर येतं का? पुन्हा त्याच ठिकाणी लागलं. शेवटी लेकरू आहे मी त्यांचं, ते मायबाप आहेत आपले, ते आपले मायबाप आहेत. काय होतं लागलं मी? नाही, इन्फेक्शन तसं काही त्यांचा मुद्दाम उद्देश नाही आहे. समाजाचा सुद्धा उत्साह आहे, जोश आहे, धरून ओढतात, मात्र इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आयुष्य बर्बाद झाले. ती घावलंय मोठा आहे समाजावर, तो घावलंय मोठा आहे, पण आता तुम्ही म्हणताय अटी-शर्ती पाळून मी उद्या बसणार, म्हणजे बरं अटी-शर्ती कशा पाळणार? 5,000च्या कितीतरी पटीने समाज मराठा. ना तुम्ही दादागिरी करायची नाही, मी सांगतो समजून. माझा संयम ठेवा समाजाला. त्याला काय आझाद मैदानला गेलं तरी आरक्षण पाहिजे, आणि शेजारी कुठं मैदान दिलं तरी आरक्षण पाहिजे. मुंबईतच येत ना आपण, शांत राहायचं, शांत डोक्यानं चालायचं. आपली जात मोठी होऊन द्यायची नाही यांना. हे माझ्या सगळ्या मराठा समाजाला आणि मुंबईत आलेल्या पोराला सांगणं आहे, शांत डोकं ठेवायचं. पोलीस जर म्हणले ना एवढेच माणसं इथं बसणार आहेत, बाकीचे तिकडं बसणार आहेत, तिकडं बसू. समाज ऐक मग अरे माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, त्यांना माझ्यावर विश्वास आहे ना. आपला एक पाय पठ्ठ्या तिथं बसलेला म्हणते, आपण आहेत ना, वळवळ केले की चालले.
आणि आम्हाला सगळ्याला वळवळ केली की पुरा महाराष्ट्र इकडे येणार आहे. पण तुम्ही विश्वास दाखवता, संविधानाचा सन्मान राखून सांगता की पूर्ण नियम अटी मी पाळू, पण दुसऱ्या बाजूने सरकारला अगदी सौम्य शब्दात इशारा सुद्धा देता, इकडे जर काठी लागली आम्हाला तर राज्यात पेटेल. येतील नाही म्हणलं मी. म्हणजे आंदोलन होती हा, लोकशाही. मग अहो तुम्हाला सांगतो, जर काठी लागली ना त्यांनी बघूच नाही, मी जे बोललो ते खरं होत असतं. हा. काठी जर लागली ना मुंबईत पोराला, तुम्हाला महाराष्ट्रातले मराठी इकडे आलेले दिसते. पुन्हा जर त्रास झाला, याव करू नका आणि तेव्हा करू नका, तर लेकरा बाळासहित तुम्हाला मुंबईत दिसेल. आणि जास्तच जर त्रास झाला तर सगळ्या पक्षातले मराठी 75 वर्षात पहिल्यांदा तुम्हाला असं दिसते की जातीच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी सगळे एका बाजूला दिसते. मनोज जरांगे शब्द आयबीन लोकमतवर ध्यानात ठेवा तुम्ही. हा, एक बी मराठा लाथाळणार डायरेक्ट पक्षाला, कोणत्या सत्ताधाऱ्यातला नाही आणि विरोधातला एकही मराठा तुम्हाला घरी नाही दिसणार. जातीच्या अस्तित्वासाठी जर मराठी एका बाजूने दिसले ना, नाव बदलून ठेवी. आयबीन लोकमतला दिलेला शब्द ध्यानात ठेवा तुम्ही. बघा होत आहे काय. पण ठामच होतं. मग समाजाला आशा लागली माझ्या, वेदना आहेत आम्हाला, आणि त्याच्यात जास्त वेदना दिल्या. काल 1 दिवसाची परवानगी उसाळा पश्चिम महाराष्ट्र सगळा मराठवाड्यात पहिला ताईट, कांदेच बी निघाला, विदर्भ पण. अहो आय लव्ह यू टू म्हणा तुम्ही. मला मानते बरं पाटील, हे विश्वास एवढा समाजाचा तुमच्यावर काय हो? पैसे खात नाही, पद घेत नाही, पैसे खात नाही, मॅनेज होत नाही. आजकाल लोक थोडे ओळखी झाले तर नोटा कामायचं बघतात, पद कामायचं बघतात, पद कामायचं बघतात, मोठं व्हायचं बघतात. मी फक्त समाज मोठा करायसाठी लावतो. आय लव्ह यू घडी घडी म्हणते, त्याला म्हणाच तुम्ही आय लव्ह यू. हे मित्रा पाटील, आय लव्ह यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा तुम्ही. ते आय लव्ह यू. हा, मी बी म्हणलो. हा, तो म्हणला तेच काय करतो मग आता. तर समाजाचा विश्वास एवढा काय त्याचं तुम्ही उत्तर देता की समाजावर सुद्धा तुमचं तेवढंच विश्वास. मग सोपं आहे होय. आजकाल सगळं देऊन येत नाहीत. हो, ग्रामपंचायत सदस्य करायचं म्हणलं तरी अख्ख्या गावाचा फेस पडतो. इथं करोडात लोक येतात म्हणजे काय येडे का काय माग. ते मी काल पुढं बी काल आपण जवळपास 25 ते 30 तास आपण प्रवास केला. लोक रात्रभर जागे होते. मी सहसा म्हणजे तुमचं मोठेपण हे करायचा विषय मला नाही. बोट लागलं. रात्रभर जागत बसले लोक, पहाटे 6 वाजेपर्यंत. हो, भर पावसात, भर पावसात. मुसळधार ते बी. तुम्हाला सांगतो मी, मला जर बोट लागलं, मला जर याला टाकलं ना, समाज चाक नाही फिरून देणार राज्यात, चाक बी नाही. तुम्हाला वाटतं असं होऊ शकतं? देवेंद्र फडणवीस गोळ्या सुद्धा घालू शकतो मला, कारण त्याला इमानदार पटत नाहीत, मॅनेज होणारे लागतात. मी मॅनेज होत नाही. मग हे पोरग जर गेलं बाजूला की आपण मराठीचं वाटोळ करायला मोकळे, आणि मराठ्यानं ठरलं पोराला बी दुःख लागून द्यायचं नाही आता, मनोज जरांगेला बी, आणि आरक्षण पण घ्यायचं. बघू. अशी भीती आहे का, शक्यता वाटते तुम्हाला अंदर टाक? करू शकतो देव, गोळ्या घालू शकतो, आणि मी गोळ्या घ्यायला तयार. ते म्हणलंच नाही त्या दिवशी, निपात करणार म्हणून. कापणार का काय मराठी? कापणार. पोलिस बघून घेते. याला काय म्हणते, याला काय म्हणते? पण कायदा सुव्यवस्था बघणं पोलिसांचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून बोलल्या त्या भावनेतून तुम्हाला बोलणार नाही. खुर्चीपणाने मराठ्यांना ताजात बाण आणायची. बघितलं आपण इंटरव्ह्यू सुरू केला तसं 3 ते 4 ठिकाणी छोट्या छोट्या ग्रुपनी पाटलाचा जो आहे सत्कार करणे आहे, त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केले जातात. आणि पाटीलसुद्धा तेवढा प्रतिसाद त्यांना देत असतात. सामान्यातलं सामान्य व्यक्ती असू द्या, श्रीमंत असू द्या, ते सगळ्यांना या ठिकाणी जे आहेत भेटण्याचा प्रयत्न करतात. कमीत कमी हात तरी निश्चितपणे त्याच्याकडे बघून दाखवतात. तुम्हाला अशी शक्यता वाटते मध्ये टाकायची का भीती वाटते? हे तर नाही वाटत. भीती असते घरी झोपलं असतं. देत नाही मला काय व्हायचं, असं मरण येणं नशीब लागतं. मैदानात लागताना क्षेत्रियाचा धर्मच ते अनुकूल कशाला म्हणते. भेट नसतात मरायला, मारू द्या ना, घालू द्या गोळ्या, घालू द्या गोळ्या, मी तयार आहे ना. उद्या आंदोलन नियमानुसार होणार, वेळा सुरू होणार, कायद्याचा सन्मान करून होणार.
सगळा कायद्याचा, संविधानाचा, न्यायदेवतेचा सन्मान करून सुरू पण एक दिवस मान्य नाही. त्याच्यावर बदलावं फडणवीसांनी. काल त्यांनी परवानगी दिली, आम्ही कौतुक केलं. हो, आणखीन कौतुक करू. तुम्ही नियम बदला आणि मराठ्याचं आरक्षण द्या. बरं, सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, सरकारसहित सगळ्यांना. किती लोक येण्याची शक्यता वाटते? तुम्ही दौरे केलेले आहेत. मी काहीच सांगत नाही. आमचे 7-8 टप्पे 7 टप्पे वेळेवेळेवर सगळं व्यवस्थित होईल. लोकशाही मार्गाने शांतता. मी शांतता 22 वर्षात कधी सोडली नाही. हां, सोडणार बी नाही, पण आरक्षण घ्या ना. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी आरक्षणाचे विरोधक तर म्हणतात की ही मागणी कायद्याला धरूनच नाही, अभ्यास पूर्ण नाही, त्यामुळे आरक्षण देता येत नाही. मात्र मनोज जरांगे पाटील दुसऱ्या बाजूने लोकशाही, संविधान या दोघांचा सन्मान राखून उद्याच्या उपोषणावर ठाम आहेत. सरकारने दिलेले नियम, कायद्याने दिलेल्या अटी या सगळ्या पाळून आपण उपोषणाला बसणार. मात्र एक सूचना त्यांना मान्य नाही की एकच दिवस उपोषण होणार, हे पुढचे अनेक दिवस उपोषण होईल. आता हा संघर्ष कसा टळतो का, एक दिवस आहे किंवा ह्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बसावंच लागेल आणि ते उपोषण सरकार कसं हँडल करेल. कारण आधीचं उपोषण झालं होतं आणि त्या उपोषणात लाठीचार्ज झाला होता, त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात आगडोंब उसळला होता. आता ह्या आंदोलनाला थेट मुंबईमध्ये सुरुवात होते, महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रात सुरुवात होते. त्या ठिकाणी मराठे सगळे एकत्रित येणार आहेत. सत्ताधारीसुद्धा ते आंदोलन आता कशा पद्धतीने निपटायचं याचा विचार करत असावेत. निपटायचं याचा मी दोन्ही अर्थाने म्हणतो. कायदेशीर बाजूने या आंदोलनाला काय देता येतं का, कायदेशीर बाजूने देता येत नसेल तर मग हे आंदोलन कसं उठवायचं. एकंदरीत हा संघर्षाचा अंत कसा होतो हे पाहणं गरजेचं आहे. मात्र उद्याच्या उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी एक भीती व्यक्त केलेली या ठिकाणी की मला अंदर टाकलं जाऊ शकतं, म्हणजे मला अटक करून ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. हे महत्त्वाचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव.